नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतातला प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याचं लग्नही झालं, त्याला मुलगाही झाला, त्याचा फारकतही झाली. कशी पटापट झाली. हार्दिक पांड्याची बायको होती नताशा स्टॉकनविल. या दोघांचं प्रेमसंबंध होते. त्याच्यात त्यांनी लग्न केलं. 31 मे 2020ला त्यांनी उदयपूरला लग्न केलं, फेब्रुवारीमध्ये. नंतर फेब्रुवारीमध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्यांनी पुन्हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पुन्हा लग्न केलं, दुसऱ्यांदा लग्न केलं. नंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं, त्यानंतर त्यांनी हिंदू पद्धतीनं लग्न केलं. तर सगळ्या पद्धतीनं त्यांनी लग्न केलं. पण पुढे जाऊन हार्दिक पांड्या व्यस्त असल्यामुळे त्यांना ते संबंध टिकवता आले नाही. नंतर आता नुकताच डायव्हर्स झालेला आहे आणि ते आता वेगळे झालेले आहे. आणि नताशा त्याचा जो मुलगा आहे अगस्त, याला घेऊन आता परदेशामध्ये निघून गेलेली आहे. हार्दिक पांड्याची प्रॉपर्टी आहे की ती त्याला 91 कोटीचं मालक आलं काय तो. आणि दरवर्षी तो काही जाहिरात करतो, ॲड करतो, या सगळ्या माध्यमातून त्याला 5 कोटी दरवर्षी मिळतात. आणि आता हार्दिक पांड्या आहे ना, अनन्या पांडे आपल्याला माहीत असेल ना, फेमस हिरोईन, त्या अनन्या पांडेच्या मागे लागलेला आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.